नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहतात झटपट इन्फो। मित्रांनो, फार्मर रजिस्ट्रेशन म्हणजे शेतकरी ओळखपत्र। ज्या शेतकऱ्यांनी आपले शेतकरी रजिस्ट्रेशन फार्मर आयडी करता फॉर्म भरलेला आहे आणि असे शेतकरी जे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेत आहे, तर आता ते पुढील हप्त्याकरता एलिजिबल आहे की नाही याची यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे वेबसाईटवरती। तर ती यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची, सोबतच जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे परंतु असे देखील काही शेतकरी आहे की त्यांनी अजून देखील फार्मर आयडी करता अप्लाय केलेलं नाही, तर अशा शेतकऱ्यांची देखील यादी वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील फार्मर रजिस्ट्रेशन आपली प्रोसेस कंप्लीट केलेली नाही आणि अजून देखील त्याचा फॉर्म भरलेला नाही त्यांची यादी, आणि ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ते पुढील आता पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा जो हप्ता आहे त्याकरता एलिजिबल आहे की नाही ही या सर्व याद्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। या याद्या तुम्हाला ॲग्रीस्टेकच्या वेबसाईटवरती मिळून जाईल। तर ही यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची, त्यानंतर तुम्ही इथे काय इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कोणते शेतकरी पात्र आहेत तर त्यांच्यासमोर काय लिहिलेलं आहे आणि कोणते शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता पुढे पात्र राहणार नाही, त्या सर्वांचा डाटा एकत्रितरित्या ॲग्रीस्टॅकवरती आलेला आहे। तर अशा शेतकऱ्यांचा जो डाटा आहे तो कशा प्रकारे डाउनलोड करायचा, चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला यायचं आहे ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटवरती आणि इथे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ सीएससी हे जे ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ही जी लिस्ट आहे ही तीच व्यक्ती पाहू शकतो जे की सीएससी आयडी ज्यांच्याकडे आहे त्यांनाच ही लिस्ट जी आहे ते डाउनलोड करता येते, त्यानंतर ते कुठेही शेअर करू शकतात। तर लॉग इन विथ सीएससी या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा दिसत आहे तो टाकून तुमचा जो सीएससी आयडी आहे त्याला लॉग इन करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक जे नवीन ऑप्शन आहे ते पाहायला मिळेल, जिथे की तुमचं लॉग इन झाल्यानंतर इथे रिपोर्ट नावाचं ऑप्शन दिसतं, तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे पीएम किसान ड्रिल आउट रिपोर्ट हे जे ऑप्शन इथे दिसत आहे तर या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं सीएससी आयडी ज्या जिल्ह्यातील असेल तो जिल्हा इथे दिसेल। त्यानंतर इथे तुम्ही टोटल पाहू शकता की टोटल जे पीएम किसान योजनेचे बेनिफिशियरी आहे ते किती आहे, त्यानंतर ॲक्टिव्ह मेंबर किती आहे आणि इनॲक्टिव्ह मेंबर किती आहे, तर सर्व काही लिस्ट इथे पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला गावानुसार यादी काढायची आहे, तर तुम्हाला इथे तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे ते सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचं गावाप्रमाणे इथे लिस्ट दिसेल। त्यामध्ये इथे देखील तुम्ही सर्व काही इन्फॉर्मेशन जे आहे ते पाहू शकता। विलेज कोड, किती किसान जे आहे ते ॲक्टिव्ह आहे म्हणजे किती फार्मर आहे आणि इनॲक्टिव्ह किती आहे। त्यानंतर इथे ज्या गावाची तुम्हाला लिस्ट डाउनलोड करायची आहे त्या गावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे वर काही ऑप्शन दिसणार आहे जे की पीएम किसान फार्मर रजिस्टर इन एफआर म्हणजे फार्मर रजिस्ट्रेशन ज्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि जे पीएम किसान योजनेअंतर्गत येतात त्या शेतकऱ्यांची ही पहिली लिस्ट। त्यानंतर सेकंड ऑप्शन जे तुम्हाला पाहायला मिळेल ते आहे पीएम किसान फार्मर नॉट रजिस्टर इन एफआर। तर असे शेतकरी जे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेत आहे परंतु ॲग्रीस्टॅकवरती त्यांनी फार्मर आयडी करता रजिस्ट्रेशन केलेलं नाही, तर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्या शेतकऱ्यांची जी लिस्ट आहे ते इथे पाहू शकता। आणि थर्ड नंबरचं जे ऑप्शन आहे की नॉन पीएम किसान फार्मर रजिस्टर ओनली इन एफआर म्हणजे जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत या योजनेमध्ये बसत नाही तरी सुद्धा त्यांचं जे फार्मर रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण प्रोसेस झालेलं आहे, तर त्या शेतकऱ्यांची जी यादी आहे ते तुम्हाला इथे थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती पाहायला मिळेल। तर ही यादी डाउनलोड कशी करायची, तर इथे तुम्हाला एक्सपोर्ट एक्सेल नावाचं जे ऑप्शन दिसतं त्यावरती क्लिक करून तुम्ही ही यादी जी आहे ते डाउनलोड करू शकता, परंतु त्यापूर्वी ही यादी थोडी समजून घ्या। तर ज्या शेतकऱ्यांचं पीएम किसान योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन आहे आणि ते आता पात्र आहेत की नाही ते कसे पाहायचे, तर इथे बघा संपूर्ण माहिती दिलेली आहे। वर बघा
डिस्ट्रिक्ट नेम, सब डिस्ट्रिक्ट नेम, त्यानंतर एनरोलमेंट ID आणि जो तुमचा आता फार्मर ID जनरेट झालेला आहे तो सुद्धा इथे पाहायला मिळेल। त्याचबरोबर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर, त्याचं पूर्ण नाव आणि त्यांचं पूर्ण ऑप्शन इथे पाहायला मिळेल। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि PM किसान योजनेअंतर्गत त्यांचं काय ID आहे ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर इथे दोन ऑप्शन आता इलिजिबिलिटी स्टेटस तुम्हाला पाहायला मिळतं। तर ज्या शेतकऱ्यांच्या पुढे ट्रू लिहिलेलं आहे म्हणजे ते शेतकरी आता पुढील हप्त्यांकरता पात्र राहणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या पुढे फॉल्स लिहिलेलं आहे तर ते शेतकरी आता PM किसान योजनेअंतर्गत या योजनेचा ते लाभ घेऊ शकणार नाही। त्यांची फार्मर ID जनरेट झालेली आहे परंतु आता पुढे ते फॉल्स असल्यामुळे या योजनेअंतर्गत ते बसू शकत नाही। तर अशा प्रकारे ही जे डाउनलोड करायची असेल तुम्हाला लिस्ट, तर इथे एक्सपोर्ट नावाचा जे ऑप्शन दिसतं यावरती क्लिक करून तुम्ही इझिली ही जी लिस्ट आहे ते डाउनलोड करू शकता आणि याला तुम्ही त्यानंतर पूर्णपणे पाहू शकता। तर बघा मी ही लिस्ट डाउनलोड केलेली आहे आणि तुम्ही इथे संपूर्ण जो शेतकऱ्यांचा जो डाटा आहे तो पूर्ण डाटा, पूर्ण शेतकऱ्यांचा गावनिहाय डाटा जो आहे तो इथे आलेला आहे। ते कोणते शेतकरी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येतात आणि कोणत्या शेतकऱ्यांनी इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांचं इथे तुम्हाला सेकंड नंबरचा ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करून तुम्ही इथे संपूर्ण त्यांची माहिती जी आहे ते पाहू शकता आणि ही जी लिस्ट आहे ते देखील इथे डाउनलोड करू शकता।